पूर्ण खाली धबधबे बघा. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर. तो आतमध्ये असतो एक 6 आणि वरचा 7वा. असे टोटल 7 धबधबे आहेत. सर्व गेलेत बरेचसे वरती. वीर बघा कसा जातोय, मस्त जातोय वीर. उलट जय देवा श्री पंचलिंग देवता आणि श्रीदेव मार्लेश्वर. आम्ही या सह्याद्रीच्या अतिशय उंच ठिकाणी आता या पंचलिंग देवता तुझ्या या पवित्र भूमीमध्ये आम्ही सर्व मित्रमंडळी आम्ही मुलांना घेऊन इथं आलोय. एकदा स्टार्ट करूया. सगळ्यांना जमतंय आणि मी एकटा दमतोय. हे दमतंय. 1 नंबर. कसं संगीताची उंची जास्त आहे ना, त्यामुळे टॉपावरती टोप पण उंच आहे शेगडीवर. पायाखाली बघा काय घेतला नाही आता. म्हणजे पप्पू बघा मदत करतोय बटाटे सोलायला. इकडे सगळं चटणी चालू आहे. इकडे हा आंबोळे आहे म्हणजे तो असा प्लेन झालाय. इकडे काय करतात फोडणीचा भात बनवला जातोय. मंडळी नमस्कार. सह्याद्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी चाललो आहे सह्याद्रीच्या पुन्हा एकदा शिखरावरती. सह्याद्रीचं दर्शन, तुम्हाला कोकणचं दर्शन आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय. तर चालू आहे आपण लिंगाचा डोंगर. मार्लेश्वरच्या समोर जो दिसतो तो लिंगाचा डोंगर आहे. त्या लिंगाच्या डोंगराची ट्रॅक, त्या लिंगाच्या डोंगराची ट्रॅक करणार आहेत आपण. तर त्यासाठी आपण चाललो आहे लिंगाच्या डोंगरावर. पप्पू इकडं तयारी करतोय बघा. काठे वगैरे बांधतोय वरती, कारण टेकनीच्या काठ्या घेतलेल्या आहेत मुलांना वरती जाण्यासाठी. सगळी तयारी चालू आहे. इकडे सगळे बसतात गाडीमध्ये बघा. हे मुलं सगळे आलेत. जय वीर सलोनी वगैरे पण आले सगळे. हे पण आहेत. पप्पू पण आला आहे. पप्पू चला. आणि यावर्षीची लिंगाच्या डोंगराची जी आपले हे ट्रॅक आहे ना, ही थोडी एक वेगळं वैशिष्ट्य आहे त्याचं. आणि हे का एक वेगळीच ट्रॅक आज काय ते मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर व्हिडिओमध्ये राहा. तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेन. तर चला डायरेक्ट आता थेट जाऊया लिंगाच्या डोंगराजवळ. म्हणजे कोकण संस्कृती संदेश दादाला सुद्धा बोलवलं आहे. नमस्कार मंडळी. आपण आता पोचलोय कुठं माहिती आहे? भगतवाडीमध्ये. आणि भगतवाडीमध्ये आपल्यासोबत कोण कोण आहेत ना ते तुम्हाला दाखवतो. चला. सर्वप्रथम बघा मंडळी संदेश दादा. राम 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 मंडळी. सुप्रभात. सुप्रभात दादा. दादा ट्रेकिंगला जायचं आहे, काय तयारी कशी काय करून आलात? एकदम ट्रेकिंगचं कसं आवडीचा विषय आहे. पण हा ट्रेक पहिल्यांदा करतोय लिंगाचा डोंगर. सो एक्सायटेड आहे. बाकी सगळे आपल्या बरोबर आहेत. ते मला वाटतं ते अगोदर जाऊन आलेत, तुमच्या व्हिडिओमध्ये पाहिलं मी. हां, ही बरीचशी मंडळी ही मुलं जाऊन आली आहेत, परंतु ही लोक सगळे नवीनच आहेत आमचे मित्रमंडळी. सर नाव सांगा. रमेश राठोड. बाबू केदारी. आमचे केदारी बाबू. आकाश दगडे फ्रॉम सातारा. आकाश. आणि नऱ्या तर आपला आहेत नऱ्या. मग चला सुरुवात करूया. ओके. हे चला. यावर्षी वीर पहिल्यांदाच आलाय आणि सलोनी पहिल्यांदा आले. आणि हा बघा हा एक पहिल्यांदा आलाय. आजी सांगताय त्या घराच्या बाजून जावा. खरं तर मला माहिती आहे, पण मी आता नेतो कारण आता झालोय पुढं बघा. सगळे पाठीमागून गँग बघा आमची कशी येते. चला. हर हर मार्लेश्वर. गणपती बाप्पा मोरया. चला मंडळी. ह्या बघा किती 2 व्हीलर लागलेत. ह्या सर्व 2 व्हीलर गेलेत वरती लिंगाच्या डोंगरावरतीच. आणि आपण जरा खाली गाडी पार्किंग केली ना. 2 व्हीलरवाले सगळे वरती गेलेत. मंडळी आमचे इथं मित्र आहेत बघा. लावणीचा सीझन चालू आहे. थोडं पाणी कमी आहे तरीसुद्धा. हो नमस्कार. आईसोबत लावणी की काय का हे करतोय बेरतोय. पाणी कुठं आहे? पाणी सोडलेलं आहे. कमी आहे पाणी. पण माणसं पाहिजेत काय लावणी लावायला? हे बघा किती आहेत माणसं. दाढ काढलेली आहे ना, माणसं भरपूर आहेत. बघा बैलांची जोडी आता क्वचित कमीच बघायला मिळत आहेत. आता फक्त चिखलाच्या स्पर्धा आणि बैलगाडी स्पर्धेसाठी बैल आहेत वाड्यात. नाही तर नांगरणीला बैल कमी आहेत लोकांचे. बाकी सगळं पॉवर टिलरने चाललेलं आहे काम. चला येऊ वरती जाऊन. होय ना. हां मस्तपैकी सुंदर असा निसर्ग. तेवढा चढायला सुद्धा जरा अवघड असं. पण त्या निसर्गाच्या सानिध्यात आपण वरती जेव्हा चढत जातो ना तेव्हा सगळं विसरून जायला होतं. आणि एकदा वरती गेलात की सगळं भान विसरून जाल तुम्ही. बघा माझ्यासोबत राहा.
पण विशेष कौतुक मला करावं लागेल ते आमचे बाबूशेठ केदार यांचं. एवढं वजनदार बॅग होती माझ्याकडं, पण ते बोलले जोपर्यंत चांगला रस्ता आहे तोपर्यंत मी बॅग घेतो, तोपर्यंत गुरु तुम्ही थकू नका म्हणतात. मी थकतो तर बघा घाम बघा त्यांच्या चेहऱ्यावर अक्षरशः घाम दिसायला लागला आहे आताच. पण काटे हातात असल्यामुळं थोडंफार जमतंय आहे ना. काठीनं काय होतं फरक वाटतोय ना थोडा? होय ना, बरं आहे ना सर. काठीनं तर आधार मिळतो. म्हणजे वाट बघा कशी आहे ते, बघा सर कसे येतात बघा, कसे वाकून येतात. म्हणजे एका माळावरती येऊन थांबलो आहे जरा, पाठीमागून सर्व मंडळी येतात त्यांची वाट बघत होतो ना. आता सगळे आले ते बघा. सलोनी वगैरे. सलोनी कसं वाटतंय? हां बरं आहे ना. प्राचीला माहिती आहे, प्राची काय आली होती एकदा. सलोनी दोनदा आली की एकदा हे दुसरी वेळ आहे. सलोनी पहिल्यांदाच येते आपली. आणि सलोनी जमतंय ना? ओके चला ठीक आहे. बाकी सगळे जमलो आहे आता माळावरती. आता इथून पुन्हा एकदा स्टार्ट करूया. सगळ्यांना जमतंय आणि मी एकटा दमतोय. हे दमतंय. एक नंबर घामाघूम बघा झाले. बऱ्याच दिवसाचं ट्रेक म्हणजे सवय नाही ना ते काय, गाडीवर अशी किक मारलं गेलो की रांद्रा गेलं ते सवय. बरेच फिरलो कोकणातले. आता सह्याद्री फिरण्याची वेळ आली. ठीक आहे, सह्याद्रीचं दर्शन दाखवायचंच आहे ना आपल्याला. तिकडे तो पुढे समोर जे धुकं लागले दिसते ना, त्या धुक्यामध्ये तो डोंगर आहे, तो अगदी धुक्याने वेढला आहे. खरं तर ते स्वर्गच आहे आणि स्वर्गात जाणारी वाट थोडीशी खडतर आहे. आता आपण जिथे चाललोय ना, बघा कशी गुहा असणार आहे ती. घाबरलात की काय? चला 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 बघा अस्सल गुहेमध्ये चाललोय. निसर्गाने तयार केलेली गुहा बघा. बघा अक्षरशः आपण गुहेमध्ये जातोय. चालताना कसं माहिती आहे, असे स्टेप बाय स्टेप चालायचं बघा. अगदी एकदम फास्ट नाही चालता येतं, अगदी स्टेप बाय स्टेप एक एक पाऊल असं व्यवस्थित टाकतात असं जायचं. मग दमायला होत नाही आणि नाकानं श्वास घ्यायचा आणि तोंडानं सोडायचा. थकवा जाणवत नाही. तुम्ही पण करून बघा. मंडळी सर बघा, मोबाईल शेवटी खिशातून त्यांचा निघालाय का तर मोहच आवरण झालाय फोटो काढणं व्हिडिओ करण्याशिवाय. कारण हे ठिकाणच असं आहे ना की तिथे तुम्हाला मोह आवरणार नाही. तुमच्या खिशातून नक्की मोबाईल बाहेर पडणार, फोटोशूट कराय तरी नाही तर व्हिडिओसाठी तरी. बरोबर ना सर? अगदी बरोबर. हा दुसरा स्टेप आहे म्हणजे जिथं आपण थांबलोय, हा दुसरा माळ आहे. दुसऱ्या स्टेपवरती थांबलो आणि थोडंसं कसं आज पाऊस नसल्यामुळं ऊन आहे आणि त्या उन्हामुळं थोडंसं गरमी जाणवते. मुलांना पण थोडीशी गरमी जाणवते. मस्त की पण काट्या घेऊन बघा कसे आलेत आहे ना. हा पहिला पूर्वज होता आपला, असा काट्या घेऊन यायचा इकडे चांगली गुरं घेऊन. अगदी त्याचा जो अनुभव आहे ना ते घेत आहेत हे सगळे. गुरांच्या जागी आम्ही आहोत. पण काठी पाहिजे, बराच आधार आहे काठ्या. बरं काय नवीन माणूस आपला आलेला आहे, त्याला जरा विचारूया. हे कसं वाटतंय रे चढायला? बरं वाटतंय? चांगलं वाटतं. हा घामाघूम झालायस ना? जमेल ना तुला? हा जमेल. अरे लाजतो कशाला? हे हा कोकणीच आहे पण तो लाजतोय बघा. रॅपर आहे होय, रॅपर आहे बघा पण तो लाजतोय कसा काय? त्याला अजून तो माईक करायची. आणि आपला हा सुजल सुद्धा एक मला वाटतं व्हिडिओ एडिटर किंवा शॉर्ट होय ना, शॉर्ट फिल्म्स वगैरे होय ना. त्याला कुठेतरी एक मला वाटतं अवॉर्ड पण मिळाला कुठेतरी एक. हा कसला रे? झी मधून भेटलेला.
GTV झी मराठी झीचा जो हे असतो ना पूर्ण हा तिथनं भेटलेला. कसला रे काय ते बेस्ट सिनेमॅटोग्राफरचा होता. वा मत बघा कसली व्यक्ती आहे आपल्या सोबत आणि आम्ही तर छोटे इथे व्हिडिओ एडिटर युट्यूबर आहेत आणि हा एवढा ओके चला बरं वाटतंय ना पण. रोहित शर्माचं बरोबर काम करतोस. त्याचा तो ब्रँड लॉन्च झालेला ना. साहेब कसं वाटतंय. छान वाटतं मस्त. आता बॅग माझ्याकडे देत आहे की अजून घेताय? आता घ्या थोड्यावेळाने घेतो परत. होय ना. जय बरं आहे एकदम मस्त, कसं वाटतंय जरा एकदम भारी. सर ओके आता डायरेक्ट वरती जाऊया. धबधबा वॉटरफॉल सगळे बघूया. म्हणजे इथे एक बॅग उघडी दिसली बघा. या बॅगमध्ये बघा खजाना आहे, बिस्किट वगैरे सगळं. हे बघा चणे वाटाणे लाल वाटाणे सगळे तेवढंच आहे, बाकी हिरवे दुसरं वाटाणे काही नाही आहे. चॉकलेट पण असेल वाटतं होय ना. वा ह्या साहेबांनी आणले मस्तच. पाण्यातून वरती अर्धे निघालेत आणि अर्धे खाली आहे तिकडे सलोनी वगैरे. ते सलोनीसाठी जरा थांबलो आहे. बघूया सलोनीची विचारपूस करूया कारण चढावं लागला आहे. हां ये इकडून पण आली सरी चालेल तिकडून घ्यायचं चालेल. सलोनी कसं वाटतंय का. दमलेच नाही ना नक्की. बघू हां नका धरू पकडू तुला. माझ्या पाठीवरती बॅग किती जड आहे माहिती आहे काय. माहिती आहे ना किती वजनदार आहे बॅग. तुझ्या एवढं वजन ह्या बॅगमध्ये असेल. संजय दादा श्वासोच्छ्वास केवढ्यानं चालतोय त्याच्यावरनं समजाल तुम्ही किती दमायला होत आहे. थकायला होतं का ओझं आहे ना पाठीवर. आणि व्हिडिओ ना मंडळी मोठा होणार आहे. एवढी मेहनत करतो आहे ट्रॅकिंग करतो आहे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवतो आहे. तर मंडळी सबस्क्राईब करायला तुम्ही मागं पडू नका. सबस्क्राईब करा का आणि लाईक करा कमेंट करा. ऑल नोटिफिकेशनचं का बटन दाबला तर सर्वात प्रथम तुम्हाला व्हिडिओ दिसतील. त्यासाठी आमच्या ह्या मेहनतीला तरी सबस्क्राईब करा. मंडळी इकडं बघा अगदी पोरची गँगच्या गँग आहे. बरेच लोक आहेत अगदी इकडं सभाच भरली यांची. हा तो बघा लिंगाचा डोंगर आणि तिथे पोचायचं आहे आपल्याला. खूप सुंदर. बस तुम्हाला मन प्रसन्न आलं आहे ना तुमचं. बस एवढंच पाहिजे आपल्याला दुसरं काय. अरे दादा आपले केदारी सर तर आपल्या गावचेच आहे तिकडचेच पण आपल्या गावासोबत काही नवीन मंडळी आलेत. सर पण आहेत आणि संजय दादा सुद्धा पहिल्यांदाच माझ्यासोबत इथे ट्रॅकिंगला आलेत. संजय दादा हे बघा इथे त्रिकूट आहे. इथे तिथून दिसतं हे बघा तो तिथे लिंगाचा डोंगर. हा समोर जो धुक्याने वेढला आहे ना हा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले महमदगड निगुडवाडी. आणि ते समोरचं टोक दिसतं ते टिकळेश्वर. असं हे त्रिकूट इथून दिसतं. आणि सर तुम्हाला मगाशी म्हटलं ना जे इकडे नाचणीची शेती व्हायची आणि त्याच्यासाठी जे झोडायसाठी जी खळी बांधली जायची ते बघा खळ. बघा हा जो भाग दिसतो ना हा बघा हा वर्तुळाकार जो भाग आहे ना हा खळाचा. म्हणजे अशी नाचायची शेती तर कुठेतरी माच करायचं त्याच्यावरती रचायची आणि ह्याच्यावरती इथं झोडायचं असं. देवरुख तिकडे खाली त्या साईडला काहीतरी खेळताना दिसतात बाई ते दोघे जण जरा वरती आल्यानंतर. दगडाची मिनार काय बोललं जातं त्याला. इजिप्तमध्ये काय बोलतात दादा त्याला. पिरॅमिड्स बरोबर. आता याच्यावरती लावून दाखवा कोणी लावायचं ते. बॅलेन्स करण्याची स्पर्धा चालू आहे बघा. थांबा बघूया कोण शेवटपर्यंत. सगळं पाडून टाका. थरथरावाला पहिला मी. वा झाला राहिला. येस वा राहिला मस्तच. आता नो नो नो. अरे वा गेले 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 गेले. अशा तऱ्हेने बाद झालेला आहे गेम संपला. चला मार्गस्थ व्हा आता परत चढती. वीर कसं वाटतं पावसाने. भारी ना. जय थोडंसं द्या ग मला पण. सगळे मच्छर चावली की काय. होय म्हणजे किती अडचण आहे बघा चढायला किती कठीण आहे. आता बॅग माझ्याकडची
आता केदारी साहेबांनी घेतलं नाही, पण त्यांना सुद्धा किती त्रास होतोय. बरंच तरी मानलं पाहिजे, बॅग घेऊन पण मस्त चढतात ते. बघा कशी स्टेप बाय स्टेप. वीर कसं वाटतं रे? वरती चढाव कसा? सलोनी आली काय? सावकाशात तिथून चढायला बघ, वरती जरा डेंजर आहे. ट्रॅकिंगला शूज खरे चांगले पाहिजेत. वाकडं वाकडं नागमोडी चालायचं आहे. वरती आपल्याला जायचं आहे ना, स्वर्गासारखं वरती जो भाग आहे त्याच्यात जायचं, आणि त्या स्वर्गात आपली वाट बघतायत. तिथे कोण हो? नेवरेकर साहेब. नेवरेकर साहेब वाट बघतायत वरती. आमच्या मारळमधून, तिकडून सुद्धा मारळमधून सुद्धा मुलं आलीत. संदीप नेवरेकर असणार आहे, मला टाब्या आहे, चेतन असणार आहे, आदित्य वगैरे, ऋषी वगैरे आहेत. अजून कोण कोण आहेत ते बघूया जाऊन. ते आपल्या अगोदर वरती पोचले सुद्धा. ते बघा तिथं वरती पोचलेत ते, आणि तिथून आवाज देतात आपल्याला. बघा त्या डोंगरावर दिसतात, तुम्हाला दिसतात का? बघा झूम करतो. अरे बघा बघा, समज दिसले. हां, हाय सलोनी, प्राची. मग कसं काय? कसं काय? बरं आहे ना? हां, कसं आहे आता? उभा चढ आहे ना एकदम? हां, जरा कठीण जातोय ना चढायला? थकवा जाणवलाय काय? हार्टबीटचा आवाज येतोय. हां, हार्टबीटचा आवाज येतोय. हार्टबीटचा आवाज येतोय? अरे बापरे. नशीब मारला तर नानीला ही शपथ खतरनाक. मग हा पोरा ना, खरंच अनुभव आहे ना आलेला आहे ट्रॅकिंगचा, आहे ना सलोनी? हां, या असते असते तसंच या. ते दोघेजण तिकडे आहेत बघा, वीर आणि जय. निसर्गाच्या सानिध्यात मंडळी, मित्रमंडळींसोबत, आणि आमचे कुटुंब, फॅमिली मेंबर्ससुद्धा आहेत त्यांच्यासोबत. सगळे मित्रमंडळी बघा वरती. वा, तो पहा मंडळी लिंगाचा डोंगर. फायनली 80% टप्पा पार पडलेला आहे, आणि बसलेत बघा कशावरती. आता इथून थोडं असं आडवं जायचं आहे, त्यामुळं जायचं आहे बरं, थोडं लांब आहे तसं, पण आडवं जायचं आहे, कठीण नाही. आता खरी हिरवगार दिसतं बघा, हिरवळ. महमदगडावर जाऊया आपण. अगदी जरा थोडं वरती आल्यानंतर मग इथून जो चांगला समोरचा दिसतो ना डोंगर, आपला लिंगाचा डोंगर, तिथे अगोदरच आपली मुलं जी गेले ते झेंडा लावत आहेत. आता नुकताच व्हिडिओ कॉलिंग केला होता संदीपला, तर तिथे झेंडा लावतात सगळे. चेतन वगैरे, आदित्य वगैरे सगळे आहेत तिथे वरती. तर चला संदीपला वगैरे जाऊन तिथे भेटूया, लवकर त्यांना जाऊन जॉईंट होऊया. ते तोपर्यंत उतरतील खाली, कारण आम्हाला अजून इथून 1 तास लागणार जायला. कामाला लागलं. अच्छा, वीर काठी पकडला नाही वीरने, आणि हवा आहे ना त्याच्यामुळं काठी कशी हलते ते बघा वीरच्या हातातली. वीर बघूया, काठी बघा कशी हलते. हवा एवढी फास्ट आहे, काठी हलते बघा कशी. टेकवली नाही बघा जमिनीवरती. मस्तच. चला चला, आता आडव्या वाटेला आपण लागलेलो आहे. मार्गस्थ होत आहे आडव्या वाटेने. काहीतरी शूट करतायत सर. बघा ही फुलं कशी आहे बघा, दिसायला कसं मस्त आहे अगदी. बघा सुंदर दिसत आहेत फुलं. हा सगळा भाग सफेद फुलांनी असा वेढलाय बघा, मस्त. म्हणजे एक जनावर इथं दिसतं बघा, वाटेतच आहे. आणि याच्यावरून सगळे गेले, वरून गेले त्याच्यावरून, आणि ह्या दगडाच्या आडोशाला अगदी खाली लपलेला आहे. त्याच्यावरून ओलांडून गेले त्याच्यावरून सगळी. मार्क वेगळे आहेत, जरा विषारी असू शकतो. अगदी कोणाला माहिती असेल तर सांगा नक्की हा साप कोणत्या जातीचा आहे. करून ठेवा, काय नाही का? गेला 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 गेला. जाऊ दे पण बाहेर एकदम जाऊ दे, गेला.
हा मंडळी जवळच एक साप दिसला छोटासा आणि साप नाऱ्यानं बघितला. नाऱ्याला वाटलं काय आहे नाऱ्या सॉक्स आपलं हे आहे का आपला बुटाचा हे आहे का बुटाची लेस नाडा म्हणतो कसला पडलाय. नशीब उचललं नाही. तो नाडा म्हणून उचलायला जात होता. नाडा झाला असता माझा आणि तो होता साप. अगदी तसाच बघितला ना रंगीबेरंगी कसा. हा सरांना तर अगदी मजा आली बघा कशी पळतायत पुढं. अगदी त्यांना वाटत असेल आता मी खरंच बालपणात गेलोय. अगदी लहानपणीची आठवण येत असेल असे खेळत होते असतील कुठे. बालपणीची आठवण त्यांना. या निसर्गात आल्यासारखं ना खरं आपण लहान मुलासारखंच व्हायचं असतं आणि त्या निसर्गाप्रमाणेच आपण राहायचं खरं. आणि हीच खरी मजा आहे या निसर्गाची. बॅग घेऊन चाललोय. तब्बल 5 किलोची बॅग आहे. 5 प्लस आहे ना. मंडई उमराच्या खळ्यावरती आपण आलो. म्हणजे उमराचा माळ, उमराचं खळं बोललं जातं. पहिल्यांदा नाचणीची शेती असायची ना तर त्यामुळे इथं जी खळी बांधलेली आहे तेव्हा समोर खळी आहे आणि त्या उमराच्या खळ्यावर आता आपण आलो आहे. तर या औदुंबराच्या छत्रछायाखाली आपण जे काही डबे आणलेले आहेत ना ते जरा जेवण आठवूया. काय असेल ते खाऊया. आणि इथं रानात आल्यानंतर काही चटणी मीठ असतं ते चांगलंच लागणार. तर ते आधी काय करूया खाऊन घेऊया. चला चला सर्वांनी बसा असे इकडं गोल सगळे. कागद वगैरे गावतावरती पप्पूने बघा कागद अंतरलेला आहे मस्तपैकी. हा बसला बा एकदाचा बसला बा पप्पू. पाषाण धर बा अंगचोड. इथे गेलेत ना आमच्याकडचे सगळी वाडीतली आमच्या गावातली वाडीतली मुलं. ते संजा चेतन वगैरे तो आब्या वगैरे सगळे उतरताना खाली दिसत आहेत तुम्हाला. आदित्य वगैरे तो बसत येतो ना सफेद शर्टवाला. तो संजय तरी असेल नाही तर आदित्य असेल असं मला वाटतंय. चला मंडळी जी पाठीवरून आणली होती ना बॅग ओझ हां तेच आधी सगळं. आता सगळंच काय असेल ते काढ. हे बघा सगळं काय काय आणलेलं आहे. ह्याच्यामध्ये भाताचा डबा आहे. पकड ह्याचंच वजन किती आहे बघा. हे हा बिर्याणी भात आहे म्हणजे फोडणी बिर्याणी. फोडणी बिर्याणी भात. जेवण कसलं पण असू दे निसर्गात येऊन जेवला शेताच्या बांधावर येऊन जेवला त्या जेवणाची चव द्विगुणित होते वाढते. हे बिर्याणी आहे तुम्ही पण खायला या बघा बिर्याणी कसली. आणि ह्याच्यामध्ये चटणी आहे खोबऱ्याची चटणी आणि ह्याच्यामध्ये ते डोसा म्हणजे आंबोळी करून दिलेली आहेत. शेजवान चटणी सुद्धा आणलेली आहे त्या बिर्याणी भातावर म्हणजे फोडणीच्या भातावर खायला. बिर्याणी दाखवतो तुम्हाला. फायनली सर्व इथे बसलेले आहेत आणि सर्वांनी बिर्याणी बघा फोडणीचा भात. बड्डेचा केक कापा. वाट बघू नका मंडळी. बघा फेवरेट भाजी बघा माझी फेवरेट भाजी. जर लागणार ती भाजी असेल ना तर मी भरपूरच जेवतो. खरंच कोणी खाऊ नका. सोल बटाट्याची भाजी आहे. आधी कधी खाऊ नका पप्पू म्हणतोय. इथं जरा जागेवाल्यांना ठेवूया म्हणतोय. हे जागेवाल्यांसाठी आम्ही प्लेट काढलेली आहे. जागेवाल्यांसाठी डिश आहे. त्याच्यामध्ये सगळं जी वस्तू खायला आणलेली आहे ना ती सगळी वस्तू त्याच्यामध्ये टाकलेली आहे. तर आता आम्ही खायला सुरुवात करतोय. संदेश दादांना सांगतो. संदेश दादा हे कसं वाटायचं तर बघा जरा. वाटणी करा. पप्पू अरे चटणी वाट ना घे ना. अरे घे दादा. तुला भात तुला बघा
हे तिकडे घ्या. खरं तर मंडळी बायकोला माझे धन्यवाद द्यायला लागेल, कारण का सकाळी लवकर उठून ना खरोखर संगीता पण होती आणि रिया पण होती. त्या दोघीने मस्त आंबोळ्या वगैरे बनवल्या आणि भरपूर अगदी खोबऱ्याची चटणी कशी आहे? हां आंबोळी चटणी होती, आंबोळी. आणि जो भात आहे तो भात शिजवून ना त्याला फोडणी करून दिला नाही कारण तो फोडणीचा भात बरा खायला म्हणून. आणि सोबटाची भाजी पण आहे खरोखरच. त्या तुम्ही पण चणे शेंगदाणे वाटणे. आणि अजून आता येतात सगळी मुलं, त्यांना पण जरा देऊया एक 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 एक. मंडळी संजय आमचा आला बघा. आज संजय इकडून मारवमधून आला. किती जण आलो आहेत रे? 5 जण. कुठं आहेत ते? येत आहेत ना इकडे? वा लवकर आले. आंबोळीने आहे. लांब आहे, हे जवळ आहे आपलं. हा कुठून लांब आहे? इकडून जवळ आहे. काय मग एवढी लेट कसं झालं? आम्ही थांबत आले रे. अरे 8:30 वाजता आम्ही घरात होतो. मंडळी बघा सर्व आलेले आहेत. मला अभ्या आला बघा. आदित्य काय वा? अरे वा भेळ पण आणलेलं आहे. वा धन्यवाद. बाकीचे गेले कुठं? चेतन कुठं आहे? त्याच्याकडे पॅराशूटीला उडी मारतो. होय हे घ्या अभ्या, हे घ्या तुमच्या ताब्यात घ्या. ही घ्या आंबोळी, ही चटणी घ्या. चटणी एवढीच राहिली. हे आदित्य हे घ्या. हा चेतन, संदीप नेवरेकर, चेतन दोघे पण आलेले आहेत. त्या वा लवकर तुम्हाला दिसत नाही का टॉर्च लावणार आहे? अरे लवकर. पाणी आणलंच म्हणजे पाणी कसं भरून आणलंय बघा संदीपनी. पाणी कसं भरून आणलं नाही ते बघा. सरांसाठी पाणी आणलं नाही. काय माया आहे बघा, प्रेम आहे एवढ्या डोंगरावरती. तोंड लावून पाणी मंडळी जेवण तर झाले आणि आता आम्ही चाललोय दर्शनाला. वरती जाऊन दर्शन घेऊया पंचलिंगाचं. आणि आता इकडे हे सर्व आहेत ना, आदित्य वगैरे, संजय वगैरे, संदीप, चेतन, हे सगळे आता घरी जातील. हां मुक्काम पोस्ट रायगड. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चेतन चला आता घरी तुम्ही जात आहे. आराम करणार. 2-3 व्हिडिओ ना, मस्त फोटोशूट. आणि तो आपला महिमतगड. हां हे चला संजय, संदीप चल. हात धुवायला पाणी नाही. संदीपची आयडिया बघा. संदीप काय करतोय बघा, हात धुतोय. हां हां हे चला बाय. अभ्या चल. मंडळी अप्रतिम नजारा आणि अद्भुत देखावा, निसर्गाचं खरं रूप बघायचं आहे तुम्हाला. चला माझ्यासोबत. तिथे सगळे मंडळी बघा उभी आहेत बघा. एकच नंबर. बघा धबधबा बघा कसा पडतोय. एवढा उंचावरून पडतोय ना की तो सरळ एका जागेवर पडत नाही बघा. त्याचा पूर्ण सारखा असा भाग होतोय बघा. दुःख बघा. पूर्ण धबधबा वाऱ्यानं कुठल्यासाठी कुठे जातोय पडायला तोच काय कळत नाही बघा. हा हा आदित्य पहिल्यांदा झाला इकडे बघायला नजारा हा. आदित्य कसं वाटलं रे? हा मस्त वाटलं ना. जोरात आहे त्यामुळं काय बोलतोय बसतोय का नाही तुमच्यावरून काय कळत नाही. आवाज नाही. आम्ही चढत होता. वा किती तेज आहे बघा. फास्ट हवा आहे इथं आल्यानंतर. हवा एकदम फास्ट आहे आणि त्यामुळे तो धबधबा जो होतोय ना इकडे तिकडून तिकडे इकडून तिकडे, त्याच्यामुळे हररमध्ये म्हणजे मार्लेश्वरला तिथे जे लोक उभे असतात ना अंगणात, ती लोक ना आपल्याकडे बघतात इकडून ओरडल्यानंतर. ती जे अंगणात जे लोक जमतात ना ते वरती बघतात. त्यांना लगेच वरती ओरडल्यानंतर मग त्यांचं लक्ष जातं. हर 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 हर. अजून सलोनी तिकडे पाठीमागे आहेत बघा. हे चला फटाफट चला. म्हणजे अगदी लिंगाच्या डोंगराच्या इथं वर जवळपास तुम्ही आलात की हा जो डोंगर आहे त्याच्यातून थोडंसं ना कड्यावरून
पाणी येतं बघा, झरे आहेत, थोडंसं झरा, पावसाचं पाणी जे झिरपलेलं असतं ना त्याचा झरा आहे आणि त्या झऱ्याच्या इथेच पाणी येतं. हे मिनरल वॉटर, नॅचरल वॉटर, हे बघा सगळे भरत आहेत. अस्सल मिनरल वॉटर. अस्सल मिनरल वॉटर. दादा कसं वाटतंय? एक नंबर भारी. मजा आली ना साहेब? काय पाणी भरायची पद्धत बघा कशी आहे. हे बघा कसं लाल आहे ना? आहे ना, पान लावलेलं आहे आणि पाणी भरतात बघा. या मी पान पकडू द्या. पहिल्या धाराचं पाणी आहे तर. छोटंसं खेकड्याचं पिल्लू आहे बघा. अजून इथं लाल खेकडे असतात हा सर. हा एकदम लाल असतात असे छोटे छोटे. कडायला जास्त करून तेच असतात. ए खाली जाऊ नका, खाली जाऊ नका, तिकडे खाली उतरू नका. पकडायला नाही. सरांना कुठे खेकडा दिसलाय, काळा खेकडा म्हणतात जबरदस्त. हा हा सर जंगली खेकडा आहे. होय ना? लाल लाल दिसतोय. हा लाल काळा असा पाठीचा असतो. हा बघा जंगली खेकडा पकडतोय बघा सर. हा आला 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 बाहेर आला बघा. जंगली खेकडा आहे. ओरिजिनल बाय मॅन्युफॅक्चर्ड बाय नेचर, मदर नेचर. एक नंबर. इकडे वेटिंग लिस्टवर आहे सगळे बाटल्या भरायला. जयनी पप्पू पण तिकडे भरतोय बघा, मोठी बॉटल आहे. नाऱ्या भरलीस? नाऱ्यानं खेकडा बघा पकडला आहे कसला, अगदी लाल खेकडा, लाल बुंड आहे. नाऱ्या दाखव कसा आहे तो. संगमेश्वरला फक्त तो फक्त व्हिडिओत तुला दाखवून. हा आपल्या संगमेश्वरमध्ये दिसणारा, हा डोंगर दऱ्यात दिसणारा खेकडा आहे आणि दुर्मिळ खेकडा आहे. हे कुठे तुम्हाला दिसणार नाहीत. अगदी नॅशनल जिओग्राफीत कुठेही तुम्ही चेक करा डिस्कवरीवरती. मला वाटतं हा खेकडा सहसा तरी कुठे दिसत नाही. मंडळी चला आपण जी मेन ट्रॅकिंग आहे ना ती चढायला सुरुवात करत आहोत. बघा वीर आणि जय पुढे गेलाय, सलोनी आणि प्राची इकडे चालले. पण आमचे मित्र अबू केदारी थोडेसे घाबरलेत, थोडेसे मनोबळ जरा खचलेत, ते आलेत माघारी. काय नको वाटतंय? आम्ही जाऊन येऊया इथून. नमस्कार करा. हां पोचला. मंडळी ही वाट आहे ना, ही वाटच कठीण आहे आणि मेन तुम्ही वर डोंगरावर इथपर्यंत चढून याल, पण इथून वरती जाताना काय वाटत नाही, येताना ना वाईट परिस्थिती, बेकार वाटतं. वीर बघा कसा चालला आहे. खरं तर काठीवरती चालायला भारी वाटतं. हे उगाच बसून बसून जातात सगळे. हां मग तरुणी काठी उगाच ठेवली बघ, काठी उलट चांगली बघ अशी. तर देऊ काय उभं राहायचं काठीवरून. मग वीर बघा कसा चालतोय धरत धरत. वीर कसं वाटतंय? खाली बघू नका, चला वरती. अरे वा रमणनाथ आलेत. रम्याचं काय मग रोहन आलाय काय? वीर काय कसं आहे? धरी घे काठी घे, घे काठी घट्ट पकड. वर लय पकडायची नाही, एकदम वर. हा अशी पकड, अशी पकड, घट्ट लावायची काठी मजबूत. काठीवर जोर ठेव. मस्तच. हर हर महादेव. लिंगाचा डोंगर, लिंगाचा डोंगर. ना कसं बुटाची थोडीशी ग्रीप मिळाली, ते आता कळलंय त्याला, त्यामुळे तो लागलाय चढायला फटाफट. सलून इथे हवा एवढी फास्ट आहे ना, गवत हलतंय त्याच्यावर मस्त. हवा किती फास्ट आहे ते चौका पुढे चालू आहे. जाऊया ना वरती, जायचं अजून. हा प्राची, प्राची जाऊया ना. जाऊया. हो चला चला चलू. हाय रोहन, कधी आला? स्वागत आहे तुझं लिंगाच्या डोंगरावरती.
चला आता आस्ते आस्ते चालू यावरती. सर्व गेलेत बरेचसे वरती. वीर बघा कसा जातोय, मस्त जातोय वीर. उलट आता वीरला ना खरं कळलंय की कसं जायचं ते. बघा कसं चढतो बघा वीर. मस्तच रमाकांत शेठ बघा कसं रम्याचा वाट करत जातो. ते काय कोयत्याला नाही ना, त्याच्यामुळे त्या खोचिया काढत जातोय वाटेसाठी. खोच्या काढत चाललाय संदेश दादा. आणि वरती अगोदरच पोहोचले बघा. वीर त्यांच्या बाजूला जाऊन जॉईन झाला तर बघा तिथं जाऊन उभं राहिलं वीर. समुद्री सपाटीपासून हा जो डोंगर आहे ना, हा 2400 फूट उंच आहे. हा पोचलो फायनली जिंकलो आपण. दादा कसं वाटलंय? झोपून झोपून आलो पण आलो ना. अरे आमचा धावत येतोय. किती मंडळी उभी आहेत बघा इथं सगळी. 2 हातामध्ये 2 काट्या, जसं काय तलवारीच असल्यासारखं. माझ्याकडची काठी तुझ्याकडे आहे. शेवटचा गाडी आमचा येतोय. धावा झाल्यात 101 चा शेवटचा गाडी. चला मम्मीला दाखव. वरती जा जरा. म्हणजे चला आता दर्शन घेऊन येऊया. नारळ वगैरे आहे, आपण ते नारळ वगैरे देऊया. चला चला. राम्यादा पण आहे आपल्यासोबत. येतोयच राम्यादा? आम्ही जाऊन हा इथे दोघे जण गप्पा मारत बसले. सर कसं काय वाटतंय? नंबर हा 1 नंबर वाटतंय. मस्त आहे ना? बसा. नाही बसत नाही. तुम्ही येताय दर्शन घेऊन आलात तिथून? नाही जायचं. हा मग जाऊया. चला मंडळी, अरुंद अशा पाऊल वाट्यानं आपण चाललोय बघा. त्याच्यानं आपण चाललोय इकडे पंचलिंगाचं दर्शन घ्यायला. आणि माझ्या मागोमाग सगळे येत आहेत. सलोनी वीर जय. चला या चौका सलोनी या. हा जो कडा आहे ना वरती, या कड्याच्या अगदी तऱ्हेनं छोटीशी निमुळती अशी पायवाट आहे. आणि हे वरच्या साईडला तोल ठेवायचा. सलोनी जय तिला घे. कड्याच्या वरच्या साईडला तोल ठेवायचा. हा इथे मावतील इथपर्यंत. यस म्हणजे आपण पोचलोय बघा. इथे जी गुहा आहे ना छोटीशी, त्याला नेड गुहा असे बोलले जातं. जसं की नेड म्हणजे काय तर सुईचं त्या वरती आपल्या आपण जो दोरा होतो ना सुईमध्ये, त्या नेडाची ही नेडे गुहा. हा जय जय पंचलिंग देवताय नमो नमः. हर हर मार्लेश्वरा. श्री शंकराय नमो नमः. श्री केदारलिंग देवताय नमो नमः. हर हर महादेव. ठीक आहे, फुलं पण आणलेली आहेत बघा देवासाठी. मस्त आहे की. हारच आहे वाटतं आहे ना? अरे हा. ओके असू दे. ठेवा. फुलं हा हार तुम्ही स्वतःहून घातला तरी चालेल नंतर. हा काय नंतर घाला चालतंय त्याच्यात. हार पण घाला. हार घालूया. फुलं आहेत ना. हा मस्त. सगळ्या देवांना 1 नंबर आहे आतमध्ये. हा मूर्ती आहे. होय मूर्ती आहे आतमध्ये. घ्या जेव्हा तुम्हाला हात लावायला होईल तेव्हा हात लावा. ओके. नारळ वगैरे नारळ पण बघा कसला आणलेला आहे. 1 नंबर नारळ बघा दादा. नारळ बघा कसा आहे. सगळी थांबते ते वरती नका. शिवाय वारा आहे ना त्याच्यामध्ये. देवता हा जबरदस्त हवा आहे. आपण इथं काय करूया, इथं धूप कापूर वगैरे सगळं आणलं आहे. ते काय करूया आता पेटवूया.
चला चला नारळ देऊया, सुरुवात करा. पप्पू तू पण बोल. हा पेढे आणलेले होते ना, अगदी इथं जेवणाचा डबा होता त्याच्यातून आले, त्यामुळे पेढे झालेत बघा कसे ते एकदम. ठीक आहे. जय देवा श्री पंचलिंग देवता आणि श्रीदेव मार्लेश्वर देवा. आम्ही या सह्याद्रीच्या अतिशय उंच ठिकाणी आता या पंचलिंग देवता तुझ्या या पवित्र भूमीमध्ये आम्ही सर्व मित्रमंडळी आम्ही मुलांना घेऊन इथं आलोय आणि आम्ही व्हिडिओ इकडे तुझी सेवा केलेली आहे. हा नारळाचं फळ एक सुवर्णाचा हुंडा म्हणून तुला दिलाय, तो गोड मानून घे. आमच्याकडून काय चुकवक झाली असेल, कोणाकडून काय चुकवक झाली असेल ती क्षमा कर आणि मुलांना चांगला शैक्षणिक दृष्ट्या चांगली बुद्धी दे, सर्वांना निरोगी आरोग्य दे, अगदी सुख शांती धनलाभ दे आणि सदैव पाठीशी उभा राहा. हाक जिथं मारतील तिथं उभा राहा आणि अशीच सेवा करून घे. जोपर्यंत आम्हाला यायला शक्य होईल तोपर्यंत आम्ही नक्की येऊ आणि तुझी वेळेवर आपली सेवा करू. ही पूजा अर्चना केलेली सर्वांना मध्ये एक नारळ देतोय, तो नारळ सुवर्णाचा उंडा म्हणून गोड मानून घे आणि सांभाळ कर. जय जय पंचलिंग देवताय नमो नमः. आता मार्लेश आणि आता दुसरा एक नारळ आहे, दुसरा नारळ मी देतोय. हा काय तर दुसरा नारळ श्रीदेव पंचलिंग देवता आणि श्री मार्लेश्वर देवा या पवित्र ठिकाणी मी माझ्या चॅनलची व्हिडिओची जी सुरुवात केली ती या देवस्थानापासूनच केली आणि पहिला जो व्हिडिओ असेल ते या पंचलिंग देवता तुझाच पहिला व्हिडिओ मी चॅनलला पाठवला होता आणि ते चॅनल मॉनिटाईज होऊन अपलोड होऊन आणि काय जे डॉलरच्या स्वरूपात पैसे येतात ते पहिलं पेमेंट सुद्धा आपल्याला मागच्याच 15 आठवड्यामध्ये 15 दिवसामध्ये मिळालं. त्यामुळं म्हटलं होतं इथे येऊया, तर तुझ्यासाठी मी इथपर्यंत आलो. एक सुवर्णाचा नारळाचा हुंडा म्हणून एक सुवर्णाचं फळ देतोय आणि गोड एक पेढे आणलेत, पेढे सुद्धा देतोय, ते गोड म्हणून घे आणि असेच चॅनलला पण भरभराटी कर. आमच्या पाठीशी उभा राहा, एवढ्या लांबून आम्ही येतो, वरती चढून येतो, सदैव पाठीशी उभा राहा. काय जर चुकवाक झाले तर नक्की माफ कर, क्षमा कर. सदैव पाठीशी उभा राहा, केलेली सेवा गोड म्हणून घे आणि व्हिडिओ सेवा करून घे. जय जय पंचलिंग देवताय नमो नमः. हर 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 मार्लेश्वर शिवारा पंचलिंग देवताय नमो नमः. नारळ फोडता पहिला फुटला लगेच, पहिल्याच फटक्यात ना, पहिल्याच फटक्यात नारळ फुटला. मस्त एक नंबर. देवाला ठेवा खोबरं. 5 फोटो काढून ठेव, जास्त नको. वा सगळे बघा पाठीमागे कसे थांबलेत. मस्त देवी देवतांना नारळ वगैरे देऊन झालाय. आपल्या पंचलिंग देवताला पण आपण आता इथे नारळ दिला, सुवर्णाचा हुंडा म्हणून गोड बांधलाय. आता सगळे एक एक करून दर्शन घेतील. चला दर्शन घेऊया एक एकानं. कुठे लागेल तेवढा, कुठे कुठे हे हात लाव. लागतो काय? हा एवढाच. हा चल ये. हा दादा जाऊ दर्शन घ्या. वीर घ्या इथून खाली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा किती उंच आहे बघा. समुद्र सपाटीपासून 2400 फूट उंचावरती असलेलं हे पंचलिंग देवताचं मंदिर आहे हे आणि हे नेडे गुहा आहे बघा. सगळे दर्शन घेतात आता एक 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 करून. दादा वगैरे जय वीरचं दर्शन झालंय आणि त्यानंतर आता जय जातोय. हा मस्त दर्शन घेतात एक एक. सर कसं आहे? हा एवढ्या उंच डोंगरामध्ये बघा कसं आहे ते. हा आता त्या मूर्त्या तुम्ही बघितलात ना की तुम्हाला कळलं तिथं मूर्त्या आहेत. डाव्या साईडला बघितलात ना की तुम्हाला त्या 5 मूर्त्या दिसतील अशा लाईनसेर, एक छोटी मोठी अशी आणि दोन तीन मूर्त्या. हा म्हणून पंचलिंगचा डोंगर असं बोललं जातं. 2-3 जे मूर्त्या आहेत एकदम चांगल्या क्लिअर दिसतात बघा तुम्हाला. इकडे सलोनी आणि प्राची बघा कशी चालले. हात लागतो काय बघा सर मूर्तीना. बसा तिथं खाली, इकडे पाय पुढे सोडा. हा पुढे सोडा पाय. हा आणि आता हात लागतो काय बघा. हा एका दुसऱ्या मूर्तीना तरी हा लागतो हात बघा. लागला? हा सर. सलोनी घेते दर्शन बघा. सलोनी जा ते बघ तेव्हा मूर्त्या दिसल्या आतमध्ये. कुठे आहेत? जा पुढे जवळ जा. हां जा. हां जा जवळ एकदम जा जवळ बस. हां बस इथे. हां बस आता बस. आता हात लाव बघ मूर्तीला, हात लाव शेवटची. ते पहिल्या मूर्तीला तरी लागेल. तो पुढची ती पुढं एकदम दिसतात ते पुढे अजून पुढं. हां त्या बघ लागेल हात तुझा. जा हात
लाव बस जरा खाली. हा बघ हात लागतोय. हा बघ सलून हात लागेल पूर्ण. बघ लागला. हा मस्त. वा एक नंबर. वा सलून मस्त दर्शन घेतलं ना. प्राची दर्शन झालं. कठीण आहे. ओके मंडळी चला तर मंडळी मस्तपैकी दर्शन झालंय पंचलिंग देवताचं. सर्व निघालेत आता घराच्या दिशेने. चला आस्ते आस्ते ते घरी जाऊया. घरी जाताना काय फुटेज मिळतात ते बघूया. चला माझ्यासोबत राहा. हर हर महादेव पंचलिंग देवता आहे. नमो नमः. मंडळी तुमचा सगळ्यांचा साथ, तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि देवाचा आशीर्वाद सगळं. चला तर मंडळी आपण आता घरच्या दिशेने मार्गस्थ होऊया. अशा मंडळी सह्याद्रीच्या उंच ठिकाणी येणं एक वेगळंच पण आणि वेगळंच पण जाणवतं. आणि खरोखर तुम्ही पण कधीतरी असं सह्याद्रीत येत जावा किंवा असं निसर्गात येत जावं. कारण आमचा नितीनचा मुलगा काय बोलतो, श्री काय बोलतो, निसर्ग ढुंडाळत राहा, सर्जनाचा वाटा आपसूक सापडतील. अरे थांब तू जाऊ नको सोन्या आधी. मस्तपैकी मंडळी चालले आहेत सर्व एक 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 करत खाली. हे त्याच्या कुठे याला, त्याच्या ह्याच्या खाली या. चल याला घेऊन जा. नको नको. हे पप्पू तू ये याला घेऊन जा. नको नको. हे जा बिंदास जा. बस खाली बस खाली. हा बिंदा जा. जरा थांब तू माझ्या पाठवून सगळं बघ. असं फिरायचं हे बघ. असा पाय द्यायचा तिला. ग्रिप नसतो पायाची. तुम्ही म्हणजे संध्याचा बा कसे जातात ते. हे बघ घासत कसं चाललंय सगळे. एक नंबर. बघू कसं थांबवून येतोय बिचाऱ्याला. चाकर म्हणे ना तो. प्राची चौकात चल. वीर चला निघूया आपण सगळे जाऊया. हा या सांभाळून. वीर आमचा मस्त उतरतो. वीर कसं वाटतं उतरताना. हा वीर आपला मस्त उतरतोय. काय हालत खराब झाली माहिती आहे उतरताना. हे त्याचं नाव काय रे त्याचं. हा यशची काय हालत खराब झाली. आणि आमच्या पाठीमागे ना ती जी लाईन लागली ती कशी बसत येते बघा. कसे घासत येत आहेत बघा सगळे. त्याच्या मागचे दाखव बघ कसे येत आहेत ते. बघ कसं घासत येत आहेत. चला डोंगरची हवा. पाऊस यायच्या आधी चला खाली. हवा काय सुटली. फास्ट हवा सुटली एकदम. वीर सावकाश सोन्या. नाही यश बेटा जिंकलास आता. थोडंच राहिलंय. हत्ती गेला आणि शेपूट राहिलंय. हा मंडळी फायनली जिंकलो आम्ही. उतरलोय खाली. अगदी किल्ल्यावरून उतरल्यासारखं गडावरून उतरल्यासारखं उतरायला लागतंय. उतरलोय. चला साहेब नमस्कार. किती वेळानं आम्ही खाली उतरलोय ते बघा. काय होय अगं सगळा रस्ताच करत आला तुम्ही. घासणं काय असतं आणि लाल करणं काय असतं. म्हणजे आता उतारच होता त्याच्यामुळे बसत आलोय. त्याच्यामुळे माती लागली थोडी. जाम पण मस्त मजा आली. थरार मस्त वाटलं की नाही. चला क्षितिज समांतर असं असलेलं जे टोक तिथे आपण पोहोचणार आहोत. सप्त जलप्रपात टेकडी. आमचा मित्र नितीन लोकम याने ठेवलेलं नाव. बरीचशी मुलं मंडळी अजून आहेत तिकडे. ते बघा सगळे येत आहेत.
अजून परत वरती पण पुन्हा अजून जात आहेत बघा. आणि खाली सगळी उतरणार आहे. आणि आम्ही अजून चालू आहे सप्त जलप्रपात टेकडी बघायला. मंडई सप्त जलप्रपात टेकडी. आणि तिथं आपण आलो. जरा थांबा, हा पुढे येऊ. सप्त जलप्रपात टेकडी आणि मंडई बघा पूर्ण खाली धबधबे बघा. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर. तो आतमध्ये असतो एक 6 आणि वरचा 7वा. असे टोटल 7 धबधबे आहेत. पूर्ण हा दिसणारा मार्लेश्वरचा. हे समोरचे जे कलरवाले जे दिसत आहेत हे सगळे मार्लेश्वर दुकानदारी आहे. आणि खाली गाड्या आहेत बघा. इथून दिसणार हे दृश्य सप्त जलप्रपात टेकडी. नितीन लोकम सरांनी काय नाव ठेवलं बघा. तो जो धबधबा आहे तो कसा पडतोय तो आता बघा दिसतोय इथून. अप्रतिम. हा सगळे लाईनशीर उभे आहेत. चल मागे जाशील. जय मी बघितला मस्त. कोण येत आहे? हा चला मंडळी सप्त जलप्रपात टेकडीचं सुद्धा दर्शन झालंय. आणि आता आपण निघतोय घरच्या दिशेने. चला हा सर काय शोधताय बघूया. विषय कसा झालाय माहिती आहे. एवढ्या जोरात धावत आले सर. आणि जो तोल गेला कुठून गेला हो सर तोल. हा बघा इथं डाय मारला नाही. इथं जम्प हा इथं गुडघा लागलेला दिसतोय. इथून डायरेक्ट डाय मारला नाही. ते बघा इथून 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 इथपर्यंत कमीत कमी 15-20 फुटा. अरे प्राची का हसू ते अजूनची हसू थांबत नाही. पण मस्त एक व्हिडिओ तेवढा काढायचा राहिला. इथं जम्प मारलेले होते ते जॉन्टी रोड्स. ओके चला दादा. तर मंडळी पंचलिंग डोंगराचं दर्शन आणि पंचलिंग डोंगराची ट्रॅक ही जी आपण केली ही तुम्हाला कसं वाटलं मंडळी नक्की कमेंट करून कळवा. मंडळी आपल्या चॅनलवर पहिला जो व्हिडिओ टाकला तो पंचलिंग देवताचाच व्हिडिओ होता. आणि त्यानंतर चॅनल मॉनिटाईज झालं. मॉनिटाईज झाल्यानंतर काय रेव्हेन्यू असतं ते डॉलरच्या स्वरूपात आपल्याला जमा होतं. तो रेव्हेन्यू आपल्या कॅश स्वरूपात आपल्याला मिळाला. आणि हे तुमचं प्रेम सर्वांचं तुम्ही सबस्क्राईब केलं. तुम्ही व्हिडिओ जे पाहताय त्यामुळे तुमचं हे प्रेम आणि असं सदैव प्रेम राहू दे म्हणून पंचलिंग डोंगराची पुन्हा एकदा आपण ट्रिप काढली. आणि देवाला नारळ वगैरे दिला. आणि हा एक व्हिडिओ थोडा मोठा व्हिडिओ झाला परंतु हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात आणि या व्हिडिओला प्रेम दिलं त्याबद्दल असंच प्रेम तुमचं आणि याही पुढे राहू दे. जे नवीन चॅनल बघतायत नवीन व्हिडिओ पाहतायत त्यांनी लगेच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मंडळी पुन्हा भेटूया आणखी एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि सह्याद्रीच्या कुस्तीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.